वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देव पाहो उंच ठाई उभे राहो, देव देखला तो नाही कुणा भ्याला, देवाशी काही मागो जीवभाव त्याशी सांगो. देव जाणे पूर्वी मनीची खुणे, देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. देव देखला तो नाही कोणा भ्याला, विठ्ठला विठ्ठला. देव पाहो उंच ठाई उभे राहो, देव देखला तो नाही कुणा भ्याला. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा सर्व जीवांना उपदेश करणारा आणि निर्भयतेचा राजमार्ग सांगणारा अशा स्वरूपाचा उपदेश, अशा स्वरूपाचा हा अभंग आपल्या पुढे म्हटला गेला. आणि अभंग म्हणत असताना मी विचार केला की हा अभंग आज आपल्या पुढे का आला. विठ्ठला वेदांत शास्त्रात जीवाची व्याख्या करत असताना ज्या 17 तत्वातून जीव तयार होतो, तत्वातून त्याची स्थिती बनते, त्यात बुद्धी एक महान तत्व. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी असा जो लिंग देह, सूक्ष्म देह आणि या बुद्धीचे अधिष्ठात्री देवता म्हणजे गणपती. विठ्ठला आणि ही बुद्धी नाही असा जीव या जगात कोण असू शकतो. मी जीव शब्द केवळ मनुष्य या अर्थाने इथे उपयोगात आणत नाही. ज्याला शरीर म्हणून आहे तो जीव. मग पशुपश्वातिक शरीर ज्यांना आहे अशा जीवांना देखील बुद्धी आहे. काल परवाच एका समारंभात सभेमध्ये मला बोलायचा प्रसंग आलाय का सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने. मला वाटतं आज ती माझं भाषण आजच्या पेपरमध्ये आहे सगळीकडे. एक सुवर्ण महोत्सव होता एकनाथ संशोधन मंदिर औरंगाबादचा. आणि तिथे सामान्यतः माणसं ही झाडाला आलेलं जे फळ आहे त्या फळाची परीक्षा करताना चांगलं फळ कोणतं, जे आपल्या बुद्धीने तोडलेलं आहे ते नव्हे. तोडल्यापेक्षा पडलेलं फळ चांगलं. फळ तोडलेलं असावं का पडलेलं असावं? हा, पडलेलं. त्याच्या मनाने त्याचं परिपक्व होऊन जे पडलं ते सोयीचं. मनुष्य तोडतो ते चांगलं असलं तर असं नाही, ती माणसाची बुद्धी आहे. विठ्ठला तोडतो ते फळ अपरिपक्व असतं, पण पडलेलं फळ ते तोडलेल्या फळापेक्षाही परिपक्व. पण त्याही पेक्षा सांगू का, आणखी माणसाला आवडणारं फळ कोणतं, जे त्या पोपटाने शुकाने तोंड लावलेलं, करंडलेलं, पक्षाने करंडून खाली पडलेलं असलं तर हा आणखी चांगलं का तेवढंच चांगलं? आणखी का चांगलं? पक्षाने करंडलं म्हणून. आणि कोण चांगलं म्हणतो? माणूस. तरी सुद्धा माणसं म्हणतात पक्षाला काय कळतं. पशुपक्षाला काय कळतं? मला वाटतं पशुपक्षाला जेवढं कळतं तेवढं माणसालाही कळू शकत. पशुपक्षाला कळतंय. आजही कुणा एखाद्या पक्ष संघटित पक्षाच्याच मागे चालावं हे पक्षांना कळतं, जे माणसांना कळत नाही. म्हणून तर 17 पक्ष निर्माण होतात. माझं चिंतन इथे आहे की जो जीव आहे त्याला बुद्धी आहे, मग तो पशुपक्षी असो, मानवाधिक असो, कोणी असो.
उलट तुलनेने मानवाची बुद्धी कमी पडावी एवढी पक्षाची पशूंची बुद्धी अधिक आहे. म्हणून तर मौज अशी आहे, पोलिसांना न सापडणारी चोरी कुत्र्याला सापडते. कुत्र्याला शोध लागतो. पेपरमध्ये अशी मोठी हेडिंग बातमी असते की मोठी चोरी झाली, कसून प्रयत्न केला, पोलिसांना शोध लागला नाही, सतत श्वान पथक बोलावले आहे. हा माणसाचा केवढा अपमान आहे. हो, पोलिसांना का सापडत नाही, ती आता कुत्र्यांना चोर सापडते. श्वान पथक बोलावले आहे. आमचे गुरुजी होऊन गेले खरं म्हणजे. ते म्हणत असत पोलिसांना जी चोरी सापडत नाही ती कुत्र्याला कशी सापडू शकते. त्याचं एकच कारण आहे, चोरी न सापडण्याचं कारण पोलिसांना जे माहित आहे ते अजून कुत्र्याला माहित नाही. विठाला विठाला हा 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 ज्या दिवशी हे कुत्र्याला माहित होईल त्या दिवशी त्याची अवस्था पोलिसासारखीच होईल. विठाला विठाला चिंतन विनोदाचा भाग बाजूला सारा. सर्कस आहे, अन्य ठिकाणी आहे, पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा आपण बुद्धी पाहतो. आणि ही बुद्धी जिथे जिथे आहे तिथे बुद्धी ही व्यवहारातील म्हणा कार्य करते, पण तिला अधिष्ठात्री देवता आहे. बुद्धीत ज्ञानाचा उदय होतो. बुद्धी म्हणजे ज्ञानाची खाण नव्हे, ते ज्ञानाचं प्रकटीकरण आहे. आपल्या नगरपालिकेच्या नळाचं पाणी घरामध्ये जर येत असेल तर नळ हे पाणी देण्याचं किंवा पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. पाणी नळाचं आहे की नदीचं आहे? हा, नदीचंच आहे. जिथून असेल तिथून नदीचं आहे. नदीचं पाणी नळातून आलंय, तसं आपल्याचं ज्ञान बुद्धीतून बाहेर आलंय. विठ्ठला विठ्ठला. बुद्धीला ज्ञान नाही, ते बुद्धीतून ज्ञान प्रगट होतंय, बुद्धीचं नव्हे. हो, ज्ञानराज माऊलीचा ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्या अगोदर उपनिषदामध्ये आपण बघा. हो, कानाचे कान, वाचेची वाचा, मनाचे मन, बुद्धीची बुद्धी. आपण बुद्धीचं कौतुक करतो. हो, काय त्याची बुद्धी आहे. अलीकडे हे बुद्धीचं कौतुक विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत आहे, कळलं का? एखाद्या नेत्याच्या बाबतीत होत आहे, राजकीय क्षेत्रातही कौतुक होत आहे. लबाड वृत्तीचा मनुष्य असला तरी देखील त्याच्या बुद्धीचं कौतुक केलं जातं. थोड्या कष्टात, थोड्या वेळात भरपूर पैसा ज्याने मिळवला, कौतुक आहे. कौतुक असतं. 4-5 वर्षांमध्ये काम करायला लागलं काही कळविना तर त्यात एकदम कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधतो. कौतुक आहे. भांडवल भ्रष्टाचारातून बंगल्याचं नाव सदाचार, त्याचं नाव होतं. विठ्ठला विठ्ठला. काय बुद्धी आहे असं आपण म्हणतो, त्या बुद्धीतील ते ज्ञान नव्हे, बुद्धीने प्रगट केलंय. फार झालं तर बुद्धीने आपला रंग त्या ज्ञानाला दिला. सात्विक सात्विक, राजस राजस, तामस तामस. पण मूलभूत ज्ञान म्हणजे आत्मा, आणि त्याचंच नाव गणपती. विठ्ठला विठ्ठला. माऊलीचा भाष्य बोलतो, ओम नमो जिहाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढे आहे का? देवा तूची गणेश जे सकलार्थ मती प्रकाश. देव पाहो देव पाहो, देवा तुची गणेशू. पुढे का? सकलार्थ मती प्रकाशू. सर्व पदार्थाचा बुद्धीमध्ये प्रकाश करणारा, पदार्थाचं ज्ञान करून देणार. हे अमुक आहे, ते तमुक आहे, ते हे आहे, हे अमुक आहे, हे ओळखलं कोणी? हो,
वस्तू पाहण्याचं काम डोळा करतो, जाणण्याचं काम बुद्धी करते, आणि बुद्धीला हे ज्ञान देण्याचं काम जो करतो ते आत्मतत्व, तोच गणेश विठ्ठल विठ्ठल. सुद्धा माझा एक प्रकारचा इथे बुद्धी आपल्याला आहे म्हणजे, पण बुद्धीमध्ये जे ज्ञान म्हणून म्हणतात ते त्याचं स्वरूप. गणपती या विषयाचं चिंतन लोकमान्यांनी हा विचार एक प्रकारचा रुजवला आणि तो वाढलाही या देशामध्ये. नाहीशा विकृत गोष्टी जर सोडून दिल्या तर या उत्सवाने तशी संघटनेची कामं बरीच केली आणि करतायत. लहान लहान मुलांची संघटना होती, या नावावर आज बालमित्र मंडळ, तरुण पुन्हा मित्रमंडळ, आता वृद्धांचंही मित्रमंडळ आहेच. वृद्धांची मित्रमंडळ होतात. गणेश उत्सव ते करतात की नाही हा प्रश्न नाही, पण वृद्धांनाही मित्रमंडळ करावं लागतं, कारण त्यांचं एकमेकाशिवाय त्यांना आता कोण मित्र आहे. विठ्ठला हा विठ्ठला, सर्वांना संघटित करणारी एक प्रकारची ही देवता, बुद्धीची एक प्रकारची देवता. बुद्धी देवता, बुद्धीमध्ये ही प्रकाश. आपण बुद्धीचं कौतुक करतो, पण ती बुद्धी फक्त ज्ञान प्रगट करणारी आहे. ज्ञान हे बुद्धीहून पुन्हा वेगळं एक प्रकार, फक्त बुद्धीतून ते ज्ञान प्रगट झालं म्हणून बुद्धीचं वाटलं इतकंच. घरामध्ये नळातून पाणी येतं म्हणजे आपण नळाचंच पाणी म्हणून बसतो ना. हो, नळाचं पाणी आलं, नळाचं पाणी गेलं. हो, पुढे पुढे तर भाषा अशी बनवतात, नळ आला म्हणतात. नळ आला, नळ गेला सुद्धा. एक तर सुशिक्षित पदवीधर आणि नोकरीचे ग्रस्त, ती त्यांची बदली झाली. बदली झाल्यावर बाईने सांगितलं की घराचं भाडं आणखी 400 रुपये जास्त द्या, नाहीतरी पगाराव्यतिरिक्त बरेच पैसे आपल्याकडे येतात. अलीकडे त्या मंडळीला विचार, पण पगार किती? ते म्हणतात 4000 आहे, 40,000 पडतो. असा वरून पडणारा पगार ज्यांना असतो त्यांचे बाकीचे पैसे मग जाईनात म्हणण्यापेक्षा जाण्याकरताच ते येत असतात. पण घरात 24 तासाचा नळ पाहिजे. आता बाईने म्हटल्यामुळे हे सुद्धा म्हटले पाहिजेच. 24 तासाचा म्हणजे 24 तासाचाच पाहिजे. प्रत्येक घर मालकाला बोलतात ते म्हटले भाडं जास्त घ्या, पण 24 तास नळ पाहिजे, 24 तास नळ पाहिजे. अशिक्षित माणसाने बांधून ठेवलेलं घर, आपल्या देशात अशिक्षित माणसं घरं बांधत असतात, सुशिक्षित माणसं ती भाड्याने घेत असतात. विठ्ठला तेवढले भाडं जास्त देतो, पण 24 तास ना तर अशिक्षितच माणूस. त्याचा पुस्तकाशी फारसा संबंध आला नाही, पण मस्तक मजबूत. मस्तक मजबूत. शिकलेली मंडळी त्यांचं बहुतेक सगळं पुस्तकात असल्यामुळे मस्तक तसं रिकाम असतं. तसं खाली राहत फार विचार करत नाही. टेन्शनला 24 तास नाही, माझ्या घरात 24 तास नाही, 500 रुपये वाढून भाडं पाहिजे, 24 तास नाही दिलं त्यांनी. पहिल्या तारखेला ती बिराड घेऊन राहायला आलं, 24 तासाचं न, त्यामुळे निवांत झोपलं. सकाळी 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत उठायला तयार. तशी अलीकडे सगळीच माणसं सूर्य उदय आणि उठणं, आता याचा बहुतेक मेळ राहिलेला. पूर्वी बहुतेक स्त्री पुरुष माणसं सूर्य उदयाच्या अगोदर उठून आपली सगळी कामं आटोपायची, सर्वच्या सर्व, पूजा अर्चा, काही घरकाम, काही, आणि सूर्य उदयाची वाट पाहायची. अजून का उगत नाही, अजून सूर्य का उगत नाही. आता तो वाट पाहतो, अजून हे का उठत नाही. मी उगवून बराच वेळ झाला तरी अजून हे कोणी उठायला तयार, हे उठत नाही. हे बरंच उशिरापर्यंत झोपले, त्याला वाटतं 24 तासाचा नळ आहे, काही प्रश्नच नाही. जाऊन पाहतो, उठल्या उठल्या तुटी उघडली, नळाची पाणी कुठे. तो बिचारा येऊन गेला होता, नळ आलाही आणि गेला होता. त्याला वाटलं आपण एकट्याने नळ येईल, ते नळ खोलल्यामुळे कदाचित पाणी येत नसेल, तिला बोलवून दोघा मिळून मुलं बाळ त्यांना छे असं काही शक्य होतं का. नळाचं पाणी आलं आणि गेलं होत.
पहाटे सकाळी उठलेल्या अवस्थेमध्ये, माणसं सकाळी उठलेल्या अवस्थेत जर त्यांचे कपडे, त्यांचं ते वातावरण सगळं पाहिलं तर किती त्यांचा बाहेरचा ड्रेस वेगळा असतो, घरातला वेगळा असतो, त्याहूनही सुद्धा दिवसाचा वेगळा, आणखी रात्रीचा वेगळा. बाहेर हिंदुस्थान, घरी आलं की पाकिस्तान. ती लुंगी, ती बनियन, तो अवतार, तशा अवतारात राग रागा रागा रागा. त्या घरमालकाचं घर दुसऱ्या गल्लीत होतं. तुम्ही 24 तासाचा नळ म्हटला, 24 तासाचा नळ म्हटला, पैसे मी अधिक दिले, हो तिथे नळ नाही आहे. म्हटलं माझ्या घरात 24 तासाचा नळ आहे, त्याला पाणी 1च तास येतं, मी त्याला काय करू म्हटलं. हाताचा पिठाला तास आहे त्यामध्ये, पाण्याचा प्रश्न नाही. तसं नळाचं पाणी वेगळं नळातून येत असेल, पण नळाचं ज्ञान हे बुद्धीतून प्रगट होत असेल, बुद्धीचं नाही. आपल्याकडे म्हटलं जातं कौतुकात्र बुद्धीचं होतं. या देवाची, गणेश देवाची, भगवंताची हीच कला आहे. करतो तर आपण, राहतो तर वेळा, दाखवतो तर दुसरे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जीव करतोय हे असं म्हणणारा, दाखविणारा त्याला देव नाही. करणं आपलं होतं, मात्र जीवाने केलंय. सगळं श्रेय जीवांना देतोय. आपण करतो आणि श्रेय दुसऱ्याला देतो, त्यालाच देव म्हणतात. दुसऱ्याला करायला लावतो, श्रेय आपण एकटा उचलतो, त्याला दैत्य म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याचं ते नव्हे, बुद्धीचं ते ज्ञान नाही. लव जशी आहे आपण म्हणतोय, त्याने बुद्धीचा एक प्रकारचा त्याचा विकास. कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याने मोठं मोठं काम केलं, बुद्धी. म्हणणाऱ्याला बुद्धी दिसते आहे, ज्याने केलं, जो करतोय ते दिसत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल तो बोलणारच नाही. जिच्यातून प्रगट होतं ती दिसते. मग अशी म्हटलं पण नळातून पाणी येताना दिसतंय ना, मग नळाचं पाणी म्हणणं त्याचं काही चुकीचं होत नाही, पण नळाचं ते नसतं. रात्रीच्या वेळेला आपली शेतकरी मंडळी आता मोठी मोठी बॅटरी वगैरे अशी वापरतात आणि राखण करत असताना दुरून बॅटरी चमकवतात. समोरचे 1-2 माणसं जर असले तर ते म्हणतात का कशाचा प्रकाश आहे, हो कशाचा प्रकाश. दुसरा म्हणतो कशाचा, म्हणजे अरे बॅटरीचा प्रकाश. खरं म्हणजे तो बॅटरीचा प्रकाश असतो का तिच्या आत टाकलेल्या सेलचा. मला वाटतं ते सेल जर बाजूला काढले ते हे खोकं कंदिलाने पाहावं लागेल कुठे पडले ते बॅटरीच. अंधारात पडलेलं ते खोकडं सापडणार नाही, बॅटरीच आत सेल आहे. तसं कशाचं ज्ञान, बुद्धीचं नाही. बुद्धी हे खोकं आहे, आत ज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ते ज्ञान हे देवाचं रूप आहे, ते गणपतीचं एक प्रकारचं रूप आहे आणि त्याला पाहायचं आहे. देव पाहो देव पाहो देव पाहो. महाराजांचा हा अभंग आहे. आणि म्हणून गणेश उत्सवात सेवा करायची. खरं तर या गणेशोत्सवाच्या काळात बऱ्याच दिवसापासून बहुतेक आम्ही विश्रांती घेतो. गणेशोत्सवात कार्यक्रम घेतच नाही, करतच नाही. कुठेतरी ज्ञानसत्र, प्रवचनादिकाचे कार्यक्रम एखाद्या ठिकाणी, परंतु उत्सवात न घेण्याचं कारण उत्सवामध्ये जे अलीकडे कार्यक्रमाचं वातावरण आहे, परिस्थिती आहे. मोठमोठ्या संस्था, गावं बोलवतात, पण एकाच स्टेजवर, एकाच मंडपात मनोरंजनाचे, मनस्समाधानाचे अन्य काही छोटे मोठे वेगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे कीर्तनाची शोभा कमी करणं नको. विठ्ठला विठ्ठला. त्याच्या पावित्र्यालाही उणे पण एक प्रकारचे यायला नको, म्हणून आम्ही आता थांबवलेला प्रकार.
पण आपल्या टीपी सारखी मंडळी आहेत काही, त्याच्यातूनच त्यांनी मार्ग काढला. थोडंसं फसवं आमंत्रण वाटलं मला हे, फसवं थोडंसं. अर्थात कीर्तन महोत्सव आहे, कळलं का? पण तो गणेश उत्सवात आहे हे ज्या वेळेला मंडळी पाठवली त्यांनी माझ्याकडे पंढरपूरला, तेव्हा लक्षात आलं की गणेश उत्सवातील कार्यक्रम, आणि म्हणून हे बहुतेक न घेतलेलं बरं आमंत्रण. या बाबतीमध्ये सर्व लोकांचा झोक म्हणा, कल म्हणा, मनोरंजनाच्या गोष्टीकडे अधिक असतो. त्यांच्यापुढे ते प्रकार असतातही, आणि लोकांना किमान हे तरी मनोरंजनाचं एक प्रकारचं साधन या काळामध्ये एक प्रकारचं उपलब्ध होतंय, त्याचा आनंद ते घेतात. आपण ह्या काळात कार्यक्रम न केलेले बरे, परंतु त्याने दोन्हीही गोष्टी एक प्रकारचे साध्य केल्या. कीर्तन महोत्सव हे नाव दिल्यामुळे गणपती उत्सवातील हा कार्यक्रम आहे हे काही आरंभाला वाटायचं कारण नाही, कीर्तनाचा महोत्सव आहे म्हणून तो गणेश उत्सवातील आहे. आणि कीर्तन महोत्सव म्हणा, 10-11 दिवसाची कीर्तनमाला या ठिकाणी एक प्रकारची. विठ्ठला विठ्ठला पण कीर्तन गणेश उत्सवामध्ये बहुतेक कार्यक्रम हे तसे गर्दीचेच असतात. जो कधी कार्यक्रमाला जात नाही तो त्या कार्यक्रमाला जातो. जिकडे तिकडे बहुतेक गर्दीच असते कोणत्याही उत्सवात. मला वाटतं कीर्तन म्हटलं तर हे जवळजवळ गर्दीचं नाहीये, असलं तर दर्दींचं आहे. विठ्ठला विठ्ठला दिला पुन्हा त्यांनी हे आतला जिव्हाळा म्हणून म्हणा, प्रेम म्हणून म्हणा, खूप काटेकोर प्रयत्न केले. आणि जवळजवळ रात्री 11-12च्या दरम्यान नाशिक येथे फोन अशा रीतीने आला, प्रत्यक्ष बोलणी झाली, आणि कुठल्याही परिस्थितीत आपण या परळीच्या कार्यक्रमात आलोच पाहिजे या शर्तीची गळ टाकली. त्याने आग्रह धरला. मला पंढरपूरच्या काही कार्याच्या निमित्त ऋषीच्या दिवशी पंढरपूर जाऊन पुन्हा नाशिककडे जाऊ, त्याच्याऐवजी हा प्रवास नाशिक, परळी, पंढरपूर, नाशिक असा करावा लागला. पहिलं एक कारण मी आपल्या पुढे ठेवलंय की या गणेश या देवतेशी सर्व जीवांचा कसा संबंध आहे. सर्वांचा ज्ञान व्यवहार हा गणेशाच्याच अधीन एक प्रकारचा आहे. बुद्धीतून इंद्रियातून वाहणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं उगमस्थान, ज्याला आत त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वमेव प्रत्यक्षम करतासी, रूपासी, रूपासी, जे जे काही आहे ते तू एक प्रकारचा आहे. लोकमान्यांच्या बुद्धीचं या बाबतीमध्ये कौतुक केलं पाहिजे की अशी कोणती देवता आहे की ज्यामुळे सर्वच्या सर्व माणसं संघटित होतील. विठ्ठला विठ्ठला. आता त्यांचा उद्देश संघटनेचा. आजची स्थिती मला जर वेगळी वाटते की आज आपल्याला संघटना नको आहे, भेदच हवा आहे. किती तुकडे तुकडे करत आहोत आपण. भाषेमुळे तुकडे आहेत, जातीमुळे आहेत, प्रांतामुळे आहेत, आता राजकीय पक्षामुळे आहेत, धार्मिक पंथामुळे आहेत. पंथामध्ये सुद्धा कितीतरी उपपंथ आहे. फारच एका पंथामध्ये सुद्धा अनेक विभाग अथवा तुकडे एक प्रकारचे आहेत. माणसाची भावनाच मुळात भेदाची. वस्तुतः तत्वतः आहे अभेद आणि माणसाला रुचतोय मात्र भेद. दोन माणसं जरी एकत्र भेटले ना कुठे बाजारात, मुद्दामच्या काय आपलं नाव अमुक, किती भाऊ आहे, 4 आहे, 2 आहे सांगतो तो. त्याच्यानंतर तिसरा लगेच याचा प्रश्न असतो, वेगळं आहे का एकत्र आहे. आता या प्रश्नाची तशी काही गरज नाही. वेगळं असल्याने एकत्र असलं काय याची काय, पण याला तेवढं ऐकण्यातच आनंद. त्यात वेगळे आहे का एकत्र आहे म्हटलं, तो जर म्हटलं ना एकत्र आहे, त्याला असं वाटलं आपला बार फुकटच गेला. नसतं विचारलं तर एकत्र आहे म्हटलं तर. आणि तो जर म्हटलं ना नाही आम्ही वेगळे निघाले आहोत, मग याचा चेहरा गुलाबाच्या कळीसारखा चांगलं, त्याला समाधान वाटतं. वेगळे पाहिजे.
ही विचारण्याची सवय एवढी कठीण होऊन बसते याची. एकदा तर एकाला विचारलं, तुमचं नाव रावसाहेब, किती भाऊ आहे? एकटाच आहे. वेगळे आहे का एकत्र आहे? आता का त्याची तुकडे करतो का? विठ्ठला विठ्ठला सर्व घटी रामा, सर्व घटी रामा, या अर्थाने आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा दिवा म्हणतो, तेलाचा वगैरे दिवा. आता विजेचे का होईना काय आहेत, जो प्रकाश देतो तो दिवा आहे. तसा देव 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 शब्द तरी काय, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश त्याचा आहे. भौतिक सृष्टीमध्ये चंद्र सूर्य ह्या जो प्रकाश आहे, दिवसा सूर्य प्रकाश देतो, रात्री चंद्र प्रकाश देतो, पण तोही जिथून प्रकाश घेतो. माऊलीच्या भाषेत बोलू का, आता गीता देखील या चंद्रमशी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं विठ्ठला विठ्ठला. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम न तद्भासयते सूर्यो. चंद्र सूर्य हे जरा मोठे व्यापारी आहेत, एवढाच त्याचा होलसेल व्यापार म्हणतो त्याचा. ज्याची मोठी दुकान असते त्याची खरेदी कुठून तरी मोठ्या ठिकाणाहूनच असते, मग इतर गिऱ्हाईकांना तो माल वाटत असतो. चंद्र सूर्याधिक जो प्रकाश जगाला देतात ना, तेही जेथून खरेदी करतात ते ठिकाण आहे. विठ्ठला विठ्ठला. अशा रीतीची ही सर्व बुद्धीमध्ये प्रकाश ज्ञान प्रकाश देणारी त्याची देवता आणि त्या देवतेचा मी सांगत आपल्याला हा केवळ गणपती देवतेचा उत्सव नव्हे, जनता जनार्दनाच्या बुद्धी देवतेचा उत्सव आहे. विठ्ठला विठ्ठला त्याचा उत्सव आहे. आणखी एक दुसरं महत्वाचं कारण या अभंगाचं चिंतन करताना मला करायचं वाटतं. संप्रदायातले कार्यक्रम आहे, कीर्तनादिकाचे कार्यक्रम आहे, आणि तसं तर संप्रदायाचं आराध्य दैवत उपास्य दैवत एकनिष्ठ दैवत देवाचाही देव असलेला तो. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला माये देखिला देखिला माये देवाचा देव.
शब्दाचं चिंतन करत असताना आपण दोन कामं करतो. एक देव शब्दाचा अर्थ आहे आणि दुसरा प्रसंग महोत्सव ज्या दृष्टीने आहे. हा उत्सव गणेश उत्सव म्हणून आहे किंवा दुसऱ्या कारणाने एक माझं या अभंगातला जो देव शब्द आहे ना तो ध्रुवपदाकडे जर बघितलं तर देव शब्द इथे एकवचनी असा दिला. देव पाहो इथे एक वचन आहे पण तिथे तितकं स्पष्ट नाही. पण हे एकच वचन आहे ध्रुवपदामध्ये. देव देखिला 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 तो नाही कोणा देव पाहिला. अर्थात संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे आणि संप्रदायातील वैष्णव मंडळी बाजूला काढली तर इतर सर्व जीव सर्व मानव समाज आपल्याकडे उपासकच आहे. सगळे पांडुरंगाचे उपासक नाहीत का कोणाचेच नाहीत. पांडुरंगाचे नसतील कोणाचे तरी आहेच. विष्णू उपासक आहे, देवीचे उपासक आहेतच, गणरायाचे गणपतीचे उपासक आहे, भगवान शंकराचे उपासक आहेत, सूर्य उपासना आपल्या देशात आहे. पंचदेवता महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात नव्हे भक्तीच्या विश्वामध्ये 5 देवता प्रमुख उपासनेच्या मानलेल्या आहेत. गणपती, देवी, शंकर, विष्णू, सूर्य असं विष्णू पंचायतन शिव पंचायतन मानलं जातं ना. असे अनेक देव असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात देव पाहो. मग नेमका यांच्यामधील कोणता पाहू? विठ्ठला 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 विठ्ठला. एक वचन आहे. देव देखिला तो नाही कोणा. एक देव पाहिला का अनेक पाहिले? एकच पाहिला. एक पाहिला जर असेल तर कोणता नेमका? आणि देव पाहो याच्यात एक असेल तर कोणता बघायचा? मला वाटतं एक असं जे वचन इथे आहे ना याच्यातच त्याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर हे आहे 5ही ह्या देवता असल्या तरी तत्वतः या 5ही देवामध्ये देव एकच आहे. कारण मगाशी जी नावं म्हटली ना गणपती, देवी, शिव, विष्णू, सूर्य ही नावं वेगळी आहेत. या 5हीचंही एकच नाव आहे देव पाहो देव पाहो. ठाई उभे राहो उंच ठाई उभे तुमची साधना आमची साधना. म्हणून या देशामध्ये भक्तांची असंख्य संख्या आहे पण यांच्यामध्ये भजनाच्या ऐक्याऐवजी भांडणाचंच विघटन मोठं आहे. विठ्ठला विठ्ठला तुमचं आमचं यांचं हे आहे त्यांचं ते आहे. तुम्हाला खरं सांगू का? रुजुकुटील नाना पतजुषाम नृणाम एको गम्य स्तवशी पैसा मरणव इव. आपल्या साधू संतांनी अशी उंच शिकवण दिलेली बाबा की असू द्या ना ज्याच्यात जशा वाटा असतील तशा. आमचं तुमच्यासारखं नाही तुमच्यासारखं आमचं नाही अमुक नाही असं होय नाही म्हणता म्हणताच आयुष्य चाललंय. आयुष्य चाललंय. बदल असे ना आपल्याकडे विविधता आहे वैर नाही. विठ्ठला 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 वैविध्य हा विकास. एका वृक्षामध्ये फांद्या भिन्न भिन्न असणं शोभा आहे वृक्षाची. पानं वेगळी असणं, डहाळ्या वेगळ्या असणं, फुलं वेगळी असणं असू देत की वेगळी वेगळी. एकातील वैचित्र्य हा विकास असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. तसं आपल्या सर्व पंथामध्ये नृणामेको गम्यस्तमसी पैसा मरणव इव. नाना प्रकारच्या नद्या चौकडून धावत असल्या तरी शेवटी एका समुद्राला जातात. त्याप्रमाणे सगळे पंथ एका देवाजवळ नेतात. ही उंच भावना
उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, देवाला स्थूल 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 असं करू नये, त्याची व्यापकता विसरता कामा. एकच वाक्य सांगून मला पुढे जायचं या दृष्टीनं की देव आपल्या सारखा आहे असं न करता आपण देवासारखे होणं, आपण देवा एवढे होणं नव्हे, खरं उंच उभं राहणं, आपण देवच होणं. विठाला 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 सगळ्याचा जीव राहून, खाली राहून, भेदभावात राहून, द्वेष मत्सरात राहून, विकारात राहून देव नाही पाहताय ना. देव बघायचा का? तो जेवढा आहे अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतिती. हो, मी जेवढा तेवढाच तो, त्याला उंच ठाई उभे राहो अशा रीतीने. अजूनही याचं चिंतन मला वेळ राहिला तर थोडंसं मी पुढे सांगेन. तूर्त आपण भावार्थाकडे चालूया. उंच ठाई उभे राहो, हो देवा एवढं होणं, देवच होणं. अशा जर देवरूप होऊन देव जर पाहिला तर लाभ काय? देव देखिला देव देखिला, देव देखिला देव देखिला, देखिला देव देखिला देव देखिला. तो नाही कोणा द्याला, तो नाही कोणा द्याला, देव देखिला देव देखिला, देव देखिला देव देखिला. तो नाही कोणा द्याला, देव देखिला देव देखिला, देव देखिला देव देखिला. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात देव पाहणं हा जो एक विषय तुकोबराने जगाच्या पुढे ठेवला, त्याचं फल सांगत आहे. त्याचं प्रयोजन काय? आपल्या परमार्थात प्रत्येक गोष्टीला फल आहे. नाम घ्याल फल आहे, ज्ञान करून घ्याल फल आहे, सत्संगती कराल फल आहे, हो तीर्थयात्रा कराल काहीतरी फल आहे. निष्फल असा परमार्थ नाहीच आणि सफल असा संसार नाहीच. तरी कुणी केल्याशिवाय राहत विठाला विठाला. केलं पुण्य निश्चित, पुण्यप्राप्ती झाली चित्तशुद्धी निश्चित, चित्तशुद्धी मोक्ष मुमुक्षुता निश्चित, मुमुक्षुत्व मिळालं सत्संगती निश्चित, सत्संगतीत गेला ज्ञान निश्चित, त्या ज्ञानाच्या सहाय्याने श्री गुरूंची भेट निश्चित. त्यामुळे आत्मसाक्षात्कार आपण जर देवाला पाहिलं हा शब्द अजून जरा जवळ ठेवा नुसता, पुढे त्याचं चिंतन आपण करणार आहोत. जर बघितलं तर फळ निश्चित आहे. कोणतं? दुरुक्ती करून देव देखिला देव देखिला. जर तुम्ही जीवनामध्ये देव पाहिला ना, अभयम वै जनक प्राप्तोसी, जीवनात निर्भय बेडर अशा रीतीचे भागारे सब मन का निर्भयता, हेच पारमार्थिक मूल्यांचं फल आहे. विठ्ठला विठ्ठला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी. इथंच नाही, त्रैलोक्यात भीती नाही. एरवी जीवनामधून भीती कुणाची जावी, कधी जावी? कोणती ना कोणती भीती आहे. भोगे रोग भयम, नाना प्रकारचे भोग भोगावेत. सेवन करायला बरं वाटेल तुम्हाला, उपभोग घ्यायला, पण रोग भयम, त्याच्या पोटात काय दडलेले आहे? माऊलीच्या भाषेत बोलू का? ते विषय नव्हती घेतले माणसाकडनं, ते आहार नव्हती घेतले
आता खायला गोड गोड पक्वान्न वगैरे असले तर गोड लागतात. काही माणसं गोडच आवडत असलं तर इतकं जेवतात करदोरात तुटेपर्यंत. बऱ्याच माणसांना तर जेवायला बसताना ती एकटे बसतात, पण जेवण झाल्यावर दोघांनी उठवावं लागतं. आता उठा, अरे इतकं खाल्लंच कशाला बाबा. नाही म्हटलं तसं होतच, आवडीचं होतं, गोड होतं. ज्ञानोबा म्हणतात असे जर आहार घेतले ना तर हे आहार नाही, शरीरामध्ये झोपून असलेले जे रोगरूपी सर्प आहे ना त्यांना जाग करण्याचं ते एक प्रकारचं साधन आहे. सेवावया घातले माजवन पोटी भोगे रोग भयम. बर, काही माणसं कुलवान असा डांगोरा, आमचं घर कुलवान पण कुलवान असलं तरी काचेच्या बांगड्या घरात आहेत. विठ्ठला विठ्ठला च्युती भयम. हो, कुल म्हणून घेऊन जर मिळाला तर एखाद्याचा पाय घसरला तर ती भीती आहे. हो, बरं, पैसा वित्ते नृपालात भयम. पैशाच्या दृष्टीने जर म्हटलं तर ती एक प्रकारची फार मोठी भीती आहे. हो, काले कृतांतात भयम. एवढं आयुष्य तेवढं आयुष्य, अरे बाबा पण एक दिवस केव्हा काळ येईल आणि भर दिवशी घेऊन जाईल याचा नेम नाहीये, काळाची भीती. अशा अनेक दृष्टीने एक प्रकारची भीती मागे लागलेली आहे. एकच या जीवनामध्ये वैराग्यमेव अभयम. सर्व बाजूने आशा सोडून निराश पद्धतीने जीवन जगणं ही निर्भयता आहे. पण ते सुद्धा केव्हा साधेल? वैराग्याची मस्ती अंगात येण्याकरता भगवंताच्या दर्शनाचं वैभव प्राप्त व्हावं लागतं. विठ्ठला विठ्ठल. अविवेक कुमारत्वा मुकले जया व्यक्तीचे पाणी ग्रहण झाले. वैराग्य रूपी पत्नीशी ज्यांनी लग्नासाठी लावलं, देव देखिला तो नाही कोणा भ्याला. जीवनामध्ये आता त्याला भीती एक प्रकारची राहिली नाही. जगद्गुरु तुकोबर म्हणतात आपण मनुष्य देहाला आलोत ना तर मनुष्य देहाचा संबंध देवाशीच जोडला पाहिजे. पाहायचा तर तोच पाहावा, दर्शन घ्यायचं तर त्यातच घ्यावं नव्हे. मागायचं काही झालं ना तर याच्यात महाराज सांगतात देवाशी काही मागो जर देव दिसला तर त्याला जे मागायचं तरी हे आपण मागू. काय मागू बरं? अलीकडे देवा दिसला तर मला वाटतं मागण्याची काही अडचण पडतच नाही. तो दिसायचाच अवकाश की माणसं मागायला सुरुवात. आपण मागत नाही का देव दिसत नाही म्हणून नुसते दोन हात तिसरं मस्ते हात जोडले तरी सुद्धा सगळं मागायचं. मुलं बाळ सुखी राहू दे, पीक पाणी चांगलं येऊ देत, अमुक चांगलं होऊ दे, शेजाऱ्याचं वाटोळ होऊ दे, सगळं मागितल्याशिवाय. अरे बाबा ह्या गोष्टी या देवाजवळ मागण्याची गरज नाही. त्याला मागायचं ना तर हे मागावं, जीव भाव त्याशी सांगू. एरवी मागणं आणि माणूस याचं एवढं नातं आहे. तो साधा मला वाटतं तो सत्यनारायणाची पूजा करतो. सत्यनारायण अजून पूजा पुढेच आहे, पुथी पुढेच व्हायची आहे. पण अगोदर तो संकल्प ब्राह्मणाकडून करून घेतात. मला वाटतं त्याच्या सुपाऱ्या असतात त्या सत्यनारायणाच्या चौरंगावरच्या, त्या सत्यनारायणासाठीच जन्माला आलेलं अवतार त्यांचा त्यांच्यासाठीच, त्या सत्यनारायणासाठी. माणसाच्या खायला सुद्धा चालत नाही. दुकानदाराला जर आपण विचारलं सुपारी आहे का, तो म्हणतो खायची का देवाची.
मग तो बाबा खायची सुपारी 2 रुपयाला 1, देवाची सुपारी 1 रुपयाच्या 50. त्यांचा दर्जाच तशा त्या हलक्या सालक्या सुपाऱ्या, पिवळी कधी ती पानं, ब्राह्मणाची 5-25 रुपये दक्षिणा, आणि त्यात सुरुवात पोथी व्हायची तेवढ्यातच अस्माकं सकल कुटुंबानां इह जन्मनी जन्मांतरेषु अप्राप्त वस्तु प्राप्त्यर्थम प्राप्त वस्तु रक्षणार्थम द्विपाद चतुष्पाद सहितानां आयुः आरोग्य क्षेम स्थैर्य प्राप्त्यर्थम. आता 5-50 रुपये त्याचा बाप बसला का हे सगळंच सगळं द्यायला हातात. अरे दिलं किती, मागायची यादी लावली किती ही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा हा म्हणून मागायचं ना. हे मागण्याचं दारिद्र्य ज्या जीवभावामुळे आपल्या मागे लागलंय तो जीवभावच त्याला सांगतो. देवा जीवभावच नष्ट. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी. जीवच नाहीसा करून टाकणार. जीवाची जीवत्व दशाच नाहीशी होऊ दे. जीवभाव त्याशी सांगू. पण महाराज आम्ही जरी त्याला हा भाव सांगितला तरी तो देव ऐकेल का? आमच्या जीवाची गोष्ट त्याला कळेल का? तुकोबा म्हणतात बाबा तो नुसता देव नव्हे, सर्व जीवांच्या हृदयातलं जाणणारा देव आहे. विठ्ठला विठ्ठला देव जाणता देव जाणता आपुलीच साता एकाएकी आपुलीच साता एकाएकी आपुलीच साता एकाएकी अभंगाच्या 4थ्या कडव्यात तू केलेली प्रार्थना अथवा मागणी देव निश्चित जाणणार आहे. जाणता देव जाणता कळलं किंवा देव जाणे पूर्वी मनीची एक खुणी. 4थ्या कडव्यामध्ये तुकोबा म्हणतात आपलं जगत तो जाणे. देव जाणे पूर्वी मनीची एक खुणे. कळलं. दुसऱ्या कळ एका ठिकाणी देव जाणता आपुलीच सत्ता एकाएकी. तेव्हा तो आपल्या मनातील खून नाम इच्छा मनोरथ पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. तुगा म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, ती पूर्ण करणारा तो. म्हणाले हा एवढा जर देव पूर्ण करणारा, जाणणारा, निर्भय करणारा असा जर असेल तर तो तुम्हाला सर्वांना दिसत का नाही? महाराज म्हणतात याचं कारण एक आहे. असा असलेला देव सुद्धा आपण अश्रद्धधान अशा रीतीने असल्यामुळे अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप पुढे का अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार. कळलं. अहम ममतीची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी जन्म मरणाची दुथडी डहुळी ते ठेरी. यालाच कातर म्हणजे भित्रा. या जीवाच्या अश्रद्धेला जीव देव भ्याला आणि म्हणून तो भिवूनच आपल्या आत कुठेतरी आत दडून बसला. देव कातर देव कातर देव कातर देव कातर
शेवटच्या कडव्यात जगद्गुरु तुकोबरांता या जीवाच्या आज्ञा भावनेला तो जणू काही भ्याला आणि आताच तो जणू लपून एक प्रकारचा बसला. वैकुंठ श्री गुरुहरी मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे की वस्तू जवळच असते, पण मुलाची किंवा माणसाची दृष्टी बहिर्मुख झाली की आत असून तो दिसत नाही. आज आपली अडचण अशी आहे की पाहणारी जी इंद्रिय त्यांची तोंड बाहेर आहेत सगळ्यांची, आणि भगवंत तर आत आहे. बाहेरमुख असलेल्या इंद्रियांना बाहेरची वस्तू दिसाव्यात का आतला देव दिसावा? तुमच्या आमच्या इंद्रियांना बाहेरच्या वस्तू एवढ्या दिसतात की दिसाव्या त्याही दिसतात, न दिसाव्या नको त्याही दिसतात. गावातलं कुणाचं नाव घेतलं त्याचं मला घ्या म्हणतो विचारू, मला सगळं माहिती आहे. जणू काही पगारी व्यवस्था केली होती याची त्याच्यावर, सगळं माहिती ठेवण्याला. विठाला विठाला नाही ते दिसतं जीवाला. हे गाव तर फार मोठं आहे, पण तरी असलं तरी ठिकठिकाणी केंद्र असू शकतात तरी सुद्धा. छोट्या छोट्या गावात तर असतातच, ही मंडळीच असतात. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरचंच खायचं, घरचं पाहायचं. रात्री नेमकं त्यांची ती चव्हाट्यावरची जागा असते, 4-10 जण ते जमतातच. तुका म्हणे तेथे न पाचारिता जागा, बोलवावं लागत नाही, काही करावं, आपण होऊन येतात तिथे. एकदा आपलं तिथून कीर्तनाला चाललो, त्या गावात कीर्तन होतं, ही बसली होती मंडळी कायमची. मला वाटलं आपल्यानंतर मागवून कीर्तनाला येतील. छेचे तिकडे कीर्तनही झालं आमचं, पुन्हा आम्ही त्याच रस्त्यानं उतरण्याच्या घरी चाललो होतो परत. तेव्हा ते तसेच बसलेले. म्हटलं का तुम्ही इथे असेच बसून आहात? त्यातला एक मनुष्य म्हटलं, महाराज हे काय आमचं एकाच दिवसाचं आहे का? म्हटलं हे कायमचंच आहे, बऱ्याच दिवसापासूनच आहे. आणि ही ऑफिस, ही केंद्र तशी प्रत्येक गाव, त्याचं हेड ऑफिस पैठणला होतं. तेव्हापासूनची संस्था आहे, जुनी संस्था. आणि जे सगळे सभासद अत्यंत अगदी, तर त्यांच्या काही निवडणुका नाही की बा 3 वर्षाने 5 वर्षाने बदलला, त्याचे आजीव सदस्य त्या संस्थेचे. गेले तरच संपायचे, नाहीतर बरं भत्त्याची वाट पाहणार नाही. पगाराचा तर विषयच एक प्रकारचा नाही, वाहून घेतलेलं. मी त्यांना सहज म्हटलं, नेहमीच असतं गोष्ट करी, पण तुम्हाला काय मिळतं याच? हे रात्र गप्पा ठोकून सगळ्या गावाचं धुणं धुवून दळून मिळतं का? त्यातला एक मनुष्य म्हटलं, महाराज तुम्ही गीता वाचलेली दिसत नाही. तुम्हाला म्हणतो, म्हटलं माझ्या गीतेचा आणि तुमच्या ह्या गप्पेचा काय संबंध? नाही म्हटलं, तुम्ही जर गीता वाचली असते तर हा प्रश्न विचारला नसता, कारण गीता सांगते माणसाने फलाची इच्छा करू नये. मी जे म्हटलं तुम्हाला काय मिळतं म्हणून, गीता सांगते की फलाची अपेक्षा करू नये. म्हणजे गीतेत सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचं दर्शन मला त्या दिवशी झालं. विठाला विठाला नाही त्याचे गुणदोष पाहत बसतो बाबा, पण आतला देव मात्र दिसत नाही. का दिसू नये? त्या आपल्या अश्रद्धेला, आपल्या अज्ञानाला तो भ्याला आणि आत जडून गेला. उलट तुका म्हणे अभ्यंतर तो आत आहे. विठोबार तुम्हारे आणि 11:30च्या आत आपल्याला सेवा समाप्त करायची. खरं 15 मिनिटामध्येच. पाहो या शब्दाचं थोडं चिंतन करून शेवटी चाल होईल आणि आपली सेवा समाप्त असेल. देव पाहो उंच ठाई उभे राहो. जगद्गुरु तुकोबराय त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी एक प्रकारचं सांगतो. पण पाहायचाच म्हटलं तर सर्व देवदेवतामध्ये, सर्व मंदिरामध्ये, सर्वत्र आपण देव पाहतोच ना. पण मला वाटतं ते मगाशी म्हटल्याप्रमाणे ते मूर्तीचं दर्शन आहे. देवाच्या मूर्ती होऊनही अजून शाश्वत आणि तात्विक देवत्व वेगळं आहे. विठाला विठाला तुम्हाला देवातील देव हा डोळ्याने दिसतोय, ते डोळ्याने पाहणं आहे.
आणि महाराजांना जो देव पाहो असं एक प्रकारचं म्हणायचं, ते डोळा ज्याच्या योगाने पाहतो असा डोळ्याच्या मागचा तो देव आहे. विठ्ठला विठ्ठला डोळ्याने दिसणार ते देव तो एक प्रकारचं नव्हे. अर्थात मग डोळ्याने दिसणारे ते देव तुमच्या आमच्या समाधानाकरता, आपली मोहर प्रभूकडे लागण्याकरता नव्हे, प्रभूच खाली येऊन मूर्त झाला हाताचा. लहान लेकराला मोठं करण्याकरता मोठा माणूस लहान होतो, खाली येतो. एखाद्या बाळच म्हणतो, बाबा तुमच्या खांद्यावर बसायचंय. बस बाबा, खांदा मोकळाच आहे माझा, पण खांद्यावर हे लहान लेकरू कसं जाऊ शकेल? उंच जायला पाहिजे, उंच ठाई उभे राहो. पण उंच ठिकाणी जाऊन त्याला खांद्यावर बसणं शक्य नाही. मग तो त्या लहान लेकराचा आजोबा असेल, वडील असेल, तर त्या मायेच्या पोटी तो आजोबा अथवा वडील लहान होतो. किती लहान होतो? त्याच्यापेक्षाही लहान होतो. मुलापेक्षा लहान होतो का मुलापेक्षा मोठा राहतो? मुलाच्या पायाने तो सरळ खांद्यावर बसला पाहिजे एवढा तो लहान. तसा हा परमात्मा, हा देव तुमच्या आमच्यासाठी एवढा लहान होतो की आपल्यालाच त्याला नैवेद्य दाखवावा लागतो. विठ्ठला विठ्ठला आपल्यालाच त्याला स्नान घालावं लागतं, आपणच त्याची पूजा करावी लागते. तो लहान झाला, लहान आहे असा त्याचा अर्थ नाही, आपल्यापेक्षाही लहान झाला. असा तो खाली बसतो, खाली बसतो. सामान्य लोक म्हणतात, ज्या देवाचं दुसऱ्याने सगळं करावं लागतं तो देव आपलं काय करणार? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे बाबा, ते त्याचं लहान होणं आहे. एकदा का तो लहान लेकरू, तो मुलगा खांद्यावर बसला की त्याच्यासह तो बिचारा उभा राहतो. उभा राहिल्यावर हा मुलगा त्याच्या एवढा दिसतो का त्याच्यापेक्षा मोठा होतो? त्याच्यापेक्षाही मोठा दिसतो, कारण हा खांद्यावर बसतो. याच्या मस्तकाहून त्याचं मस्तक वर. हा लहान मुलगा महान कुणी केला? त्या मोठ्या माणसाने केला. तेवढ्याकरता लहान झाला तो. त्याप्रमाणे हे भक्त, तुम्ही आणि जीव यांना मोठं आणि महान करण्याकरता हा परमात्मा नाना प्रकारचे अनंत रूपे अनंत वेशे देखील न्यात असे बाप रखुमा देवरू खुन बांधली, म्हणून हे त्याचं लहान होणं आहे. पण या लहान रूपाकडे पाहिलं, आजोबा अथवा वडील लहान झाले म्हणून एवढेच ते आहेत असं मुलाने समजणं चुकीचं आहे. अजून वडील कितीतरी मोठे आहेत. वस्तुतः त्यांच्या एवढे होण्याकरता मला अजून फार वेळ लागेल. आता जे मोठा दिसतो ते त्यांनी उचलून घेतलं म्हणून, पण त्यांनी उचलण्या वाचून त्याच्या एवढं व्हायचं असेल, उंच ठाई उभे, थोडं मोठं आपल्याला एक प्रकारचं झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या मोठा होण्याच्या अनेक पायऱ्या आहेत. उंची जी आहे ना, दुसऱ्या मजल्यात तिसऱ्या मजल्यात जायचं तर तेवढ्या पायऱ्या पास कराव्या लागतात. त्याप्रमाणे भगवंताला पाहण्याकरता जर उंच जायचं ना, पहिल्याने अन्य वासनांचा त्याग करून एकी एक वासना, काही मी उद्धार पावे ना, काही मी उद्धार पावे ना, काही कृपा करील नारायण, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान, तीव्रतम सर्वसंगी विटाला तू एकला, अशी एक पायरी गाठली. पण ही तीव्रतम शांत कोण करील? बैसता संताचे संग, अशी संत संगतीची दुसरी पायरी. ज्ञानोबारांनी ह्या पायऱ्या 7व्या अध्यायात आणल्या. उंच ठाई उभे, जे तो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची चुकावणी आला पाडी सद्वासनेच्या. ही सद्वा पहिली पायरी झाली. पहिल्या पायरी आता दुसरी, मग साधू संगे जोडता दुसरी पायरी संत संगती प्राप्त होणं. हे उंच चढणं. आता सत्संगतीत आल्याच्या नंतर उजू सत्कर्माची आवडता,
सत्कर्म कोणती आहे ती समजावून घे, तिसरी पायरी आहे. अप्रवृत्तीचा ओहाटा डावलवणे चौथी पायरी आहे. निषिद्ध कर्म इंद्रियाला शिवून द्यायचं नाही. मग शरीर संयोगाची रातिका जन्मशताचा वाहतवना आस्थेची नलेची वाहना तेत फळ हेतूचा उगाना कवन चाळी निष्काम निर्हेतुक कर्मे करत राहणं हा एक जीवनाचा प्रवास आहे. भगवंताच्या दर्शनाकरता या पायऱ्या चढायच्या आहेत. विठ्ठला विठ्ठला शरीर संयोगाची राती माझी धावता सडी आहे ती तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. त्या सत्संगतीमध्ये हे सगळे निर्णय लावायचे. सत्संगे प्रबळे सत्शास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे. सशास्त्र श्रवण कर. या शास्त्राच्या द्वारा जीवनामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची यथार्थ ओळख आहे. हा महत्वाचा टप्पा, त्यालाच परोक्ष ज्ञान असं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तद. आता ब्रह्म आहे, नाही एक ब्रह्मच या जगात आहे, दुसरी वस्तू नाही. परोक्ष ज्ञानमेव तद हे परोक्ष ज्ञान. पण तेच ज्ञान अजून अपूर्णच आहे, अजून देवाची उंची पुढे आहे. अहम ब्रह्मेति चेद्वेद असं जर तो ओळखील ना, मीच ब्रह्मरूप आहे, साक्षात्कारस्य उच्यते. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मास्ति देव आहे, देव आहे, देव आहे, जवळीचं अंतर्ग आहे, तो आहे. हे अस्तित्वाचं ज्ञान झालं नसतं, पण मी आहे. देवाची अशी आत्मत्वाने ओळख एक प्रकारची व्हावी लागते. हो, तो आहे, ती वस्तू आहे, एवढी उंची नव्हे खरी, तो मीच आहे. मी वासुदेव नाही आणि मागता गा मी वासुदेव. पंचदशिकार वेदांताचं फार सुंदरस शास्त्र आणि तो ग्रंथ आहे. त्यांनी या उंची करता उंच ठाई उभे राहो कसं म्हणायचं. सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण कर. क्षमा मागून सांगतो, आपल्याकडे अलीकडे श्रवण हा फार महत्वाचा भाग. ज्या संप्रदायाने महाराष्ट्र घडवला श्रवणाच्या द्वारा, कथा कीर्तनाच्या द्वारा, त्याच संप्रदायाच्या नशिबी अशा काही गोष्टी आल्या की जाणत्या श्रवण करणाऱ्यांना नेमकं आपण कीर्तन ऐकत आहोत की दुसरं काय ऐकत आहोत असा भ्रम निर्माण होतो. विठ्ठला विठ्ठला एक वाक्य बोलू असं वाटतं मला की अलीकडे समाजही कीर्तन ऐकत नाही आणि कीर्तनकारही कीर्तन करत नाही. विठ्ठला विठ्ठला हा प्रकार होता. एक काल असा होता काही थोड्या वर्षापूर्वी की असंप्रदायिकतेचं दर्शन झालं रे झालं त्या कीर्तनकाराच्या याच्यात, तर त्याला संप्रदायाच्या स्टेजवर उभं करावं की नाही हा प्रश्न. आता एक बहिर्मुख स्थिती एवढी वाटली की जी असंप्रदायिकता अधिक आहे त्यांनाच प्राधान्य अधिक दिलं जातं. हा कालाचा ओघ आहे, कालाचा महिमा आहे तो. पण खऱ्या अर्थाने अशा रीतीने त्या शुद्धतेने त्या चौकटीने एक प्रकारचं जा. कशासाठी मी बोलत होतो आपल्याला की सत्संगे प्रबळे सशास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे परोक्ष ज्ञानमय वतात परमात्मा आहे. तेव्हा त्यांनी दिलेला तो गोड दृष्टांत आहे. श्रावण मास होता, त्या काळातला श्रावण महिना तो की श्रावण म्हटलं की पाऊस निश्चित, पाऊस म्हटलं की नदीला पूरही निश्चित. पाणी नसतो नव्हे, श्रावणात नद्यांना पूरच. आता दुर्दैव असं आहे आपल्या सगळ्यांची पुण्य येते. आता नदीच्या जागेवर पाठी लावण्याची वेळ आली की ही नदीची जागा होती, इथून नदी होती पूर्वी. कठीणच. आपल्याच डोळ्यातलं पाणी तिच्यात पडलं तर पडलं, आता डोळ्याला तर नदी पाणी दिसणारच नाही. तर तेव्हा त्या नद्या वाहत होत्या. 10-5 पहिलवान माणसं बाजाराकरता म्हणून पलीकडे गेली.
पलीकडच्या गावी. सायंकाळी बाजाराची गाठोडी बांधून आणले त्याने, पण नदी भरली होती अशी. पण पूर जरी आला तरी गेलेले जे पाहून होते ते लोक पहिलवान, 10 लोक होते. त्यांनी ठरलं पलीकडे जायचं, पलीकडे जायचं. होणारी माणसं होती, त्यांनी ते गाठोडे आपल्या डोक्याला बांधले आणि टाकल्या उड्या. आता ते नदीतून जायचं असल्यामुळे जसून निघाले तिथे काही पलीकडे लागले नाही. ते थोडे गावाच्या खालच्या बाजूला लागले. तीरावर गेले पहिले तीराला, पण खालची बाजू पोहत 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 आणि पलीकडे गेल्यानंतर काय कोण जाणे त्यांना बुद्धी सुचली. ते म्हटले ही गोष्ट घरी आपण बुड्या मारल्या, पोहून इकडे आलो, पण सगळेचे सगळे आलो का, तपासून घेतलेलं बरं. रांगेत उभे राहा म्हटलं, मी तपासून पाहतो सगळेजण. एकूण 10 जण आहे. आणि मग त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 मोडले की तो म्हटलं बस, एकाचा धोका झाला. एक गेला आपल्यातला. दुसरा म्हटलं अरे तुला काय कळतं का, कारण मी मोजतो, तू रांगेत उभा राहा. आता त्याने त्याच पद्धतीने मोजली. त्यामुळे भरले किती, म्हणजे मोजत असताना काय गडबड होती ती तुमच्या लक्षात आली असेल.